पहाटेचे 3:45 झालेले आहेत आणि आज माझी गुड मॉर्निंग खूप लवकर झाली आहे. 4:10 देवपूजा आणि अंघोळ दोन्ही माझं आटपलेलं आहे आणि 4:30 वाजता कस्टमरची गाडी ही गेटवरती माझं वेट करत होती, कारण मला पिक करण्यासाठी. दिघा गाव येथे आम्हाला लवकरच पोचायचं होतं, म्हणून कस्टमर खूप केअरिंग असल्यामुळे त्यांनी मला स्ट्रिक्टली सांगितलं, "मी तुला पिक करेल, एवढ्या पहाटे एकटी येऊ नकोस." नंतर आम्ही दिघा गाव पोचल्यावरती ग्रूमची मम्मी आणि ग्रूमची काकी यांचा मेकअप केला आणि मेकअप करता करता थोडा आम्हाला उशीर झाला, म्हणून मामींचा मेकअप नाही झाला. तर मामींचा उदास चेहरा घेऊन आम्ही निघालो हॉलवरती, कारण त्यांना हॉलवरती जाऊन रेडी करायचं ठरवलं. त्यानंतर ठाणा येथे लोकेशन होतं, तिथे जाऊन आधी आम्ही ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्ट करून झाल्याच्यानंतर पुन्हा आम्ही कामाला सुरुवात केली. मामींचासुद्धा हा मेकअपचा लूक कंप्लीट झालेला आहे आणि त्यानंतर आम्ही थोडंसं रेस्ट केलं. त्या दरम्यान आम्हाला थोडा ब्रेक मिळाला आणि नंतर आम्ही पुन्हा ग्रूमच्या मम्मीचा हा रिसेप्शनचा सेकंड लूक रेडी केला. मेकअप करून झाल्यावरती आम्ही जेवलो आणि जेवून आम्ही आमच्या सेकंड व्हेन्यूवरती निघालो. मध्य प्रदेश भवन येथे काल ज्या ठिकाणी आम्ही गेलो होतो तिथेच आजसुद्धा निघालो. तर तिथे 4 लोकांचा मेकअप करायचा होता, म्हणून मी माझ्या थर्ड पर्सनला हेल्पिंगसाठी बोलावून घेतलं आणि तिथे गेल्यानंतर मग पुन्हा आम्ही आमचा सेटअप रेडी केला आणि या ठिकाणी 4 लोकांचा आम्ही मेकअप हेअरस्टाईल केलं. त्यामध्ये जसे जमले तसे फोटो काढले आहेत आणि मी पोस्ट केले आहेत. आणि हे सगळं करता करता ऑलमोस्ट 5:30 वाजून गेले होते आणि आम्ही खूप टायर्ड झालो होतो, खूप थकलो होतो, कारण पहाटेपासून कंटिन्यू काम करत होतो. तर ऑटोमध्ये सनसेट बघत मस्तपैकी झोपसुद्धा काढली. इंस्टाग्रामला काही पोस्ट केले. तर हे आज आमचे दिवसभराचे लूक.